जसा आहे ना, म्हणजे वरतो कळस जसं असताना तसाच एकदम स्टेशन बनवलेला. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत. तर मी मालवणचं लाडको धनो येऊन पोचले आता द्वारका नगरीत. तर मग सोमनाथवरनं निघालो बसमधनं, आणि बसमधनं उतरलो आणि एक हॉटेल गेलो. हॉटेल मस्त बघू शकता तुम्ही. हॉटेलचे रूम मस्त होते, एकदम क्लीन वगैरे साफ होत. आता आम्ही तयारी फ्रेश वगैरे होऊन निघालो दर्शनासाठी द्वारकाधीशच्या दर्शनासाठी. आणि हा यांचं मार्केट, हा मार्केटमधनं आम्ही चलतो. 9:30 पर्यंत जो टायमिंग हा, आणि आता वाजले 7:30. आता सगळ्या गर्दीवर अवलंबून हा की आम्ही कधी बाहेर येतो. काल संध्याकाळपासून सगळा आमचा रात्रीचाच होता. पहिले व्हिडिओ बघितला नसला तर तुमका ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्याची, ते पहिले व्हिडिओ बघा, जेणेकरून पूर्ण मालवणपासूनची जर्नी हा मी तुमका समजले किती कल्लं किती पी करतं. चला तर आता आम्ही जातो मंदिरात राईट मारू चांगलं नाही ना. पूर्ण मार्केट हा. मार्केट मधनं आता इलो ह्या बघा द्वारकाधीश मंदिरकडे. हा बघा आता इथं गेट बघतो काय तो. काय गेट बीट काय चप्पल विप्पल व्हायचा, मोबाईल, इलेक्ट्रिक चीज, सामान, घर. काय ठेवता होय. मोबाईल आम्ही स्टँड जमा करूच्या लाईनीत उभे हो. मोबाईल वगैरे जमा करतोय, जमा करून घेतो काय देतो. एवढी काही गर्दी दिसणार नाही, गर्दी कमी आहे तोपर्यंत जाऊन दर्शन करून येऊ. काय सकाळी उठान नागेश्वर टेम्पलला जाऊचा. हो भाई, आत्ताच आतमधनं इलो आम्ही, आणि एवढा अप्रतिम आतमधून नजारा होतो ना. आणि मेन गोष्ट म्हणजे आरती पण चालू झालेली. आरतीचं टायमिंग बघून ना बघा आताच जस्ट बाहेर इलो. पाठीमागे बघू शकता तुम्ही द्वारकाधीश मंदिर बाहेरच उभे आहे बघा. आताच आहे ना हे चपला विपला घेतलं हे बघा. हे चप्पल काउंटर आहे, मोबाईल काउंटर आहे ठेवू बाहेर. आतमध्ये ना द्वारकाधीशची एवढी प्रतिमा सजवलेली होती ना, अप्रतिम. डोळ्यांची पारणा फिरून टाकणारा असा आतमध्ये अशी मूर्ती होती. द्वारकाधीशला ना गुलाबी कलरचा वस्त्र नेसवलेलं नाही, एक नंबर वाटा होतं गुलाबी ड्रेसात. आणि तेव्हाच आरती पण चालू होती. हो नुसतो जय घोष चालू होतो. मोबाईल आतमध्ये अलाउड असताना एक नंबरच काम झालं असता. आतमध्ये एवढी मंदिरं आहेत ना, जबरदस्त. जटायू बिटायूपासून सगळा हाच काय आतमध्ये आहे. राधिकाचा, परत द्वारकाधीशाच्या समोरच मंदिराच्या म्हणजे प्रतिमेच्या समोरच ना देवकी मातेचं मंदिर होता. तर असं झोपाळ झुलत होते आतमध्ये. म्हणजे एकदम मन प्रसन्न करणारी दृश्य आतमध्ये होती, जबरदस्त. त्याला आता जरा शॉपिंग करतो, घराकडे काय काय नेऊ काय इलं होतं. काय नाही तर प्रसादी तरी घेऊन जाऊ काही. चपला गो चपला बघलं इथं, त्यात बघून कमी येईल पण बघूचा माका. पण लेडी घर ना ती. लेडीचा खूप भारी.
आता मित्रांनो ना आम्ही एका ठिकाणी जेवू गेलो. हा बघा माधव स्पेशल काठियावाडी अनलिमिटेड थाली. आता सकाळचा घेतलं ना 170 रुपयाचा. आता दुसरा घेतलं. हळूच ब्लॉक करते कारण की बाहेर ना नुसती गजबगाडा आणि बिनी लागले त्यामुळे कॉपीराईट मारते त्यामुळे मी बाहेर काय व्हिडिओ करणंही नाही. त्या जेवण मागवलं होतं आधी. आता भूक लागली जराची. काही आता तर बघतो यांच्या वेगळ्या काही काय असतात पण लई गोडूच असतात. असा तिखट असा झणझणीत असा काही एक नाही एकदम मिडियम. बाकी तिखट असं काय नाही. हे बघा हे सगळे कांदा मिरची लोणचा मी आणून ठेवलेला पुढ्यात. आणि ही एक थाळी आहे. त्याच्यात शेवयाची भाजी दिल्यानी आहे. आणि काय दिल्यानी आता हा काय ताक असताना ताक. आणि माझ्या चपाती आणि भाजी आहे दिल्यानी आहे. आणि हा कुरकुरीत हवं नाही कुरकुरीत. चला हे सरवतो. भूक जोराची लागली आहे खातो. आणि एकदा भेटते परत. ही बघा ही अशी लेन बघितली ना ती गोवाच्या बागाचे टिटॉस लेनची आठवण होता. पण थंय सगळा पब्लिक क्लबवाला असता. हय सगळा देवदर्शना गेलेला पब्लिक हा. गुड मॉर्निंग गाववाल्यानं. आता निघालो हॉटेलवरनं. 7 वाजल्यात रेट. आता आम्ही जातो नागेश्वर ज्योतिर्लिंगला. आता माझा 3रा ज्योतिर्लिंग हा. चला तर मी काय लेट झालो ऑलरेडी. 7:30 मंदिर उघडता असं ऐकलेलं. आता आम्ही निघतो. नागेश्वर टेम्पल आहे ना. आता आम्ही नागेश्वर टेम्पलला पोहोचलेले आहोत. बाहेरचं नजारा दाखव. बस आता पोहोचलो आम्ही नागेश्वर मंदिराकडे. तर हॉटेलमधनं निघालो आणि 500 रुपयाची स्कूटी घेतलो. कालच आणून दिली त्यानं रात्री. 500 ही स्कूटी बघतात 500 रुपये रेंट आहे तिचो. आणि 1000 रुपये डिपॉझिट घेतले ना. म्हणजे विचार करू शकता तुम्ही. देतो ना 1000 रुपये. पण पूर्ण काय 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 घेऊन दिले नाही एवढ्या तिचे अटी. आणि बाहेर पडलो तर पहिला पेट्रोल भरलं. आधी पेट्रोल स्वस्त 95 रुपये नाही म्हटलं तरी. वातावरण आणि ना हवा एवढी चालू आहे ना एकदम प्रसन्न वाटता. पक्षी आवाज ऐका शकता तुम्ही. पक्ष्यांचो किती भारी येता तो. एकदम घराकडे असलेला याचा फिलिंग येता माका. आमच्या घराकडे पण असेच पक्षी नुसते घुमले जातात सकाळचे. एकदम गावठाव वातावरण आहे. येत आगत नुसतं म्हणजे एक नंबर. असं वाटणार नाही की आपण बाहेर खायचं दिलं. एकदम आपल्याच गावात असं वाटतं. कोकणात असल्यासारखं वाटतं. सगळा हिरव्यागार नुसता. चला तर आता पोचलं. बघतोय काय आतमध्ये जाऊन. फायनली आता मित्रांनो आम्ही नागेश्वर मंदिरच्या आतमध्ये प्रवेश केलेलो असं. हे बघा बाहेरची काय बघा
शिवजी की मूर्ती बघा तुम्ही. आणि या मंदिरात गर्दी अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबातच नाही. रांगा केलेले आहेत जेणेकरून लोक रांगेत जाऊ होईल, पण गर्दीच नाहीये. बरा आला लवकर इलं होते. लवकर उठलेल्याचा जो फायदा असता डायरेक्ट मंदिरात जाऊ गावता बिना झिकझिक करता. मोबाईलला लावडा. कॅमेरा मोबाईल आहे बघ. आता बंद करू सांगला मी, बंद करते मी. आता नागेश्वर महादेव मंदिरात असं काय बघू शकता तुम्ही. एवढा काय असा मोठा मंदिर नाही, पण कसा विषय जेवढे ज्योतिर्लिंग असत त्याच्यात माझा तिसरा ज्योतिर्लिंग हा. पण कसो विषय याच्यात माका हय ना तेवढं वेळ मी बसा शकतोय असं याच्यात. या गर्दी नाही त्यामुळे. नाही तर आता सोमनाथला म्हणा किंवा थोडे वाराणसीत म्हणा 2-3 सेकंदच दर्शन भेटतात. हय निवांत येऊन. आणि एवढी मनमोहक अशी पिंडी आहे ना महादेवाची. आणि चांदीची आहे मुळात. आतमधलं सगळं भाग आहे ना तो चांदीचं केलेलो आहे. एक नंबर सजवलेली मूर्ती आहे. मन भरला. आणि एवढं काय अजून गर्दी अशी वाटणार नाही. बघू शकतास तुम्ही गर्दी जास्त नाहीच आहे. दिसतं आहे ना. हां 12 ज्योतिर्लिंग दारुका वन नागेश्वर महादेव. हा माझा फायनली तिसरा ज्योतिर्लिंग. आता 12 कधी होते काय माहिती नाही. चौडागंज पंच कमिटी. बडी माता मंदिर. श्रीराम मंदिर. पावणे 8 वाजतात. अवघ्या दर्शनात काय लाईनच नाही त्यामुळे काय विषयच नाही. एवढं टाईम लागलो तेवढं टाईम लागलो. कोण नाही म्हणजे कोणच नाही. असं मंदिराच्या आवारातच बघा प्रसाद घेऊ शकता तुम्ही. 100 रुपये पेढा वगैरे प्रसाद घ्यायची झाली तर धोती आणि हडे भेटते. धोती पूजा अभिषेक काउंटर आणि सगळं आतमध्येच. बाहेर काय जायची गरज नाही. बाहेरचा भाग दाखवतो तुमका. ही बघा भव्य अशी मूर्ती. बोले बाबा की भव्य अशी मूर्ती. बाहेर ना दाखवते तुमका त्याला. खूप मोठी मूर्ती आहे. आता इला मी मंदिराच्या बाहेरच्या आवारात. आणि आहे ना आता मंदिर तुमका दाखवते कसं दिसतं. हा बघा एक नंबर काम केलेला. कशी गेले होतो उभारी मस्तपैकी. जबरदस्त आणि शांत वातावरण आहे. शिवाजी की मूर्ती. शिवाची मूर्ती. लाल दगडात कोरलेला आहे. काय कलर काढलेलो का समजलं ना.
बघा नागदेवता, नागेश्वर मंदिरातील आणि नागदेवता नाव भेटली असा कसा होईत दादा. लय भारी हा पेंडिक मध्ये जेवण आहे बघा. नागदेवता रक्षण करता मस्त दाखवलेला. चला आता आमचं दर्शन वगैरे झाला, आता निघतो आम्ही. त्याच्या आधी चाय घेतो, कारण की सकाळपासून काय खाल्लेलो ना, उपाशी पुढे गेलेलो. शंभू देवाच्या पाया पडाक चाय बरी केली, चाय मारवाडी चाय बरी आहे. नागेश्वर मंदिराच्या बाहेर ना अशी शॉपिंगसाठी पण अशी दुकानं असतात. खाण्यापाण्याची पण सोय, चाय पिलर आणि काय मॅगी, छोले, पाणी बॉटल आणि बसाची अशी सिटिंगसाठी ही अशी खाटी आहेत, खाटी हॉट. आमच्याकडे संख्याकडे होत असे संख्या असून जपान ठेवलंच ना. पुन्हा अशी शिवाची मूर्ती दिसता मोठी, बघू शकता तुम्ही किती भारी आहे ना. हे मंदिर समोर ना बघू शकता शी बघा, जबरदस्त. जेव्हा आम्ही सकाळी गेलो तेव्हा कोण नाही होता. आता गाडी बघू शकता तुम्ही किती आली असते, मरणाची गाडी. आणि आता गर्दी पण वाढता, वारा काय नाही येतात एवढा. बघू शकता तुम्ही कसली गर्दी वाढली. आता गाडी येतच होते बघा तरी, ते बघा तरी गाडी येतच. आणि हा बघा मंदिर, हा बघा अविश्वसनीय असा मंदिर, जबरदस्त. कारण की माका वाटत नाही आणि खायचे आम्ही ज्योतिर्लिंगात गेलो आणि आपल्याला एवढं वेळ देतील आतमध्ये. आता आम्ही मंदिरात वगैरे जाऊन येलो आणि आता मस्त इथे भूक लागली आहे. तर आता नाश्ता करून बसलो. हा भाईचा तर नाश्ता येला, माझा येता, हां माझा पण येता. त्यानं मागवलं ना पुरी भाजी, मी मागवलं आहे छोले भटुरे. बघू शकतास तुम्ही किती मोठे आहेत ते भटुरे. हे बघा केवढे मोठे आहेत. चलो आणि बॉटल मागवतो इथे छोले भटुरे बघतो. दिलं होतं चांगलं वाटलं खाऊसाठी. आणि रूम पण ते काव करूची आहे. माझा टाईम होऊन गेलो, 10 वाजता सांगितलं, 6 वाजता झालं. त्या ह्या संपवलं आणि रूमच्या आउट करून जातो पटापट. आता आम्ही रूम वगैरे चेकआउट केलं. आमचं रिसेप्शन होता हॉटेलचा मस्त. आता आमचं 2 व्हीलरवाला येता, बघू काय म्हणता तो. काही घेता की आम्हाला रेल्वे स्टेशनला जाऊ बोलता. तो रेल्वे स्टेशनला बोला तर बरं होतं, आमचे रिक्षाचे पैसे वाचतील. बघू चला. तर आता आम्ही निघालो हॉटेलवरनं चेकआउट करून. आता हे आता आमका सोडतं रेल्वे स्टेशनला. बाय बाय द्वारका. एकदम गाव टाईप एरिया, बाकी काय मिळत ना आता मला शकत नाही. आता उतारलो आम्ही द्वारका स्टेशनला येऊन. त्यांना सोडल्यान बिचाऱ्यान, पैसे पण नाही घेतल्यान. हा बघा द्वारका स्टेशन मस्त आहे एकदम. मंदिर जसा आहे ना, म्हणजे वरतो कळस जसं असता ना तसाच एकदम स्टेशन बनवलेला बघा. एकदम साधा आणि सिंपल स्टेशन. ग्रुपच्या ग्रुप येतो फिराक. आयला पाऊस काही लागतो कोण यांच्याकडे काय. एक्सक्लुझिव्ह लॉन्च पण आहे. हाऊ ब्यूक एका साईडला गेले नाही.
आम्ही डायरेक्ट आपलं शॉर्टकट दिलं एकदम रेल्वे स्टेशनवर. B1 हां नाही टाईम हा बघा ह्या असा स्टेशन आहे. ह्या बघा एकदम साधा आणि सिम्पल 2च प्लॅटफॉर्मचा स्टेशन. पुढा कणकवली वगैरे असं तसं स्टेशन मोठा काही एक स्टेशन नाही. चला तर आता आमची ट्रेन हा रे बाबा सौराष्ट्र मेल ना सौराष्ट्र मेल. नाहीतर ह्यो ब्लॉग असं मोठं करू गेलो ना तर खूप मोठं होतलो ट्रेनचो. कारण की उद्या सकाळी पोहोचतलो आम्ही 5-6 वाजता. नाही म्हटलं तरी 18 तास जातले ट्रेनमध्ये. तर आता काय अयोध्या देशचं मंदिर आणि आपला ज्योतिर्लिंग नागेश्वरचा ह्या दाखवलं तुमका. तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा. कारण की माझे व्हिडिओ येणारे पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओ ब्लॉगवर तुम्ही खरंच एंडिंग करताय. टाटा.